आदरणीय मॅनेजर, शाळेचे मुख्याध्यापक फादर डेझिल फर्नांडिस, सुपरवायझर सर फिलिप सॅम्युअल, प्रायमरी हेड मिस सँड्रा डिसिल्वा, सर्वांना सादर प्रणाम. थोडंसं रिलॅक्स व्हा, चेहऱ्यावर थोडंसं हसू असू द्या. खूपच चेहरे टेन्शननी भरून दिसतात. अगदी कमी वेळामध्ये मी प्रास्ताविक करणार आहे. माझं नाव प्रवीण दत्तात्रय गवळी, सहाय्यक शिक्षक विक्टोरिया हायस्कूल. हे सांगणं खूप गरजेचं आहे कारण मी प्रास्ताविक करत आहे. शाळेची ओळख विक्टोरिया हायस्कूल माहीम, दादर, बांद्रा या सर्व परिसरामध्ये खूपच प्रसिद्ध अशी आहे. प्रसिद्ध इथल्या डिसिप्लिनसाठी, इथल्या कार्यक्रमासाठी, इथल्या शिक्षकांसाठी आणि त्याचप्रमाणे इथल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या रिझल्टसाठी सुद्धा. विक्टोरिया हायस्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले जातात. नॅशनल डेज केले जातात, करिक्युलर आणि को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज केले जातात आणि त्याचबरोबर या सर्व कार्यक्रमासोबत आपण महाराष्ट्र डे सुद्धा साजरा करतो. 1 मे आपण महाराष्ट्र दिन आणि त्याचबरोबर कामगार दिन म्हणून साजरा करत असतो. थोडक्यामध्ये मी तुम्हाला प्रस्तावना सांगतोय की आपण 1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो. आपल्याला सर्वांना माहीत आहे आपल्या भारताचा इतिहास. भारत हा ब्रिटिशकालीन राज्यामध्ये जवळपास 200 वर्ष गुलाम होता. विविध चळवळीनंतर, संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. स्वातंत्र्य भेटल्यानंतर सुद्धा काही समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याच प्रकारे एक समस्या होती ती म्हणजे महाराष्ट्र प्रांताची निर्मिती. मग ही महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही जी मागणी होती, ही मागणी फक्त आफ्टर इंडिपेंडेन्स सुरू झाली नव्हती, तर बिफोर इंडिपेंडेन्स म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा ती मागणी झाली होती. 1905 नंतर ही मागणी सुरू झाली होती. 1905ला ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली आणि त्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागणी होत होती की महाराष्ट्राचं सुद्धा एक विशिष्ट अस्तित्व असलं पाहिजे आणि मग मराठी बोलणाऱ्या भाषेच्या आधारावर जे लोक आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे आणि त्यासाठी मागणी केली. सगळ्यात एक पत्रकार होते, त्यांचं नाव केळकर असं होतं. केळकर हे लोकमान्य टिळक यांचे सहकारी होते. केसरी पत्र तुम्हाला माहीत असेल, पत्रिका माहीत असेल, त्यांनी इथे छापत होते किंवा एडिटर त्याचे ते होते. आणि मग त्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी झाल्या. त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची चळवळ म्हणजे महाराष्ट्र संयुक्त चळवळ. आणि महाराष्ट्र संयुक्त चळवळ त्याच्यानंतर भारताने किंवा भारत गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या समिती नेमल्या. त्याच्यामध्ये 3 मुख्य समिती आहेत. एक आहे दरे समिती, एक आहे विजयी समिती आणि शेवटी आहे नागपूर करार. नागपूर कराराद्वारे असं मान्य करण्यात आलं की किंवा ठरवण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये मुंबई, गोमंतक आणि महाराष्ट्राचा मध्य प्रदेश म्हणजे मधला प्रदेश हा सर्व मिळून महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे असा करार झाला. पण मुंबई महाराष्ट्राला भेटत नव्हती आणि त्याच्यासाठी मग चळवळ सुरू झाली. आणि तुम्हाला माहीतच असेल मुंबईमध्ये फोर्ट नावाचं एक जागा आहे आणि तिथे आंदोलन झालं. त्यावेळेस मोरारजी देसाई नावाचे मुख्यमंत्री होते आणि लाठीचार्ज झाला. जवळपास 106 लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्याच्यानंतर खऱ्या प्रकारे या आंदोलनाला, चळवळीला मार्ग भेटला. एक वेळेस त्यावेळेसचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं आवरण करण्यासाठी येणार होते. त्यावेळेस त्यांचं महाराष्ट्रातील लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे निदर्शन करून त्यांचा विरोध दर्शवला आणि त्यावेळेस महाराष्ट्र संयुक्त चळवळीचे जे लोक होते त्यांनी महाराष्ट्राच्या भावना काय आहेत ते पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट सुद्धा केलं. त्याचबरोबर त्यावेळेसचे काँग्रेसचे अध्यक्षा इंदिरा गांधी यांनी सुद्धा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी होकार दिला आणि त्यानुसार 1 मे 1960 दिवशी पंडित जवाहरलाल
महाराष्ट्र निर्माणची घोषणा केली आणि अशा प्रकारे आपल्याला महाराष्ट्र हा मुंबई सहित प्राप्त झाला आणि म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. थोडक्यामध्ये मी सांगतोय, लेबर डे किंवा मग कामगार दिन, हा कामगार दिन जो आहे संपूर्ण जगामध्ये इंटरनॅशनल लेवलमध्ये वरती आपण साजरा करतो. त्याच्यामध्ये मुख्य या चळवळीमध्ये मुख्य मागणी अशी होती की 8 तास काम हे कामगार करत असत आणि त्यांना सुट्ट्या सुद्धा भेटत नव्हत्या आणि म्हणून तो दिवस हा कामगार दिवस म्हणून निवडला गेला आणि साजरा केला जातो. मुख्यतः ही चळवळ ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झाली होती आणि म्हणून ही आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा केला जातो. त्याच प्रकारे आता मी तुम्हाला कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन याची एकदम कमी शब्दामध्ये माहिती सांगितली. इतिहास हा खूप मोठा आहे, पण मी जास्त वेळ घेणार नाही. म्हणून मी माझं भाषण न म्हणता प्रास्ताविक हा दिवस म्हणून आपण साजरा करतो. आयोजकांनी मला संधी दिली त्याचे धन्यवाद. थँक्यू ऑल. धन्यवाद प्रवीण सर, थोडक्यात पण विस्तृत माहिती सांगितल्याबद्दल.